स्वरा समृद्धी कांदा बियाणे म्हणजेच शेतकऱ्यांच्या विश्वासाचे बियाणे. आजच आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर जाऊन खरेदी करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा. संपर्क 94 22 48 23 17. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नांदगाव येथे अमृत कलश यात्रा मेरी माटी मेरा देश अभियान केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी काही मराठा समाज बांधवांनी स्टेज समोर येऊन आम्हाला बोलायचं आहे असं म्हणत काळे झेंडे दाखवत एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी केली. आम्हाला आरक्षण केव्हा मिळणार, केंद्राची आरक्षणाबद्दल काय भूमिका अशी विचारणा यावेळी करण्यात आली. पोलिसांनी यावेळी मराठा समाज बांधवांना ताब्यात घेतले. यावेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी देखील आरक्षण संदर्भात निवेदन दिले आहे. नांदगाव येथे मेरी माटी मेरा देश मेरा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. लेझिम पथक, भजनी मंडळ यांच्या गजरात चिमुकल्यांनी लक्ष वेधले. नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी नक्कीच पूर्णपणे प्रयत्न करेल असे यावेळी भारती पवार यांनी म्हटले आहे. अमृत कलश यात्रा सर्व ठिकाणी फिरते, काय म्हणाले याविषयी? आज नांदगावमध्ये सुद्धा 88 गावातले कलश घेऊन तालुका लेवलला अमृत कलश यात्रा मोठ्या उत्साहात तिचं स्वागत करण्यात आलं. मी आभारी आहे. सगळे ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक उत्साहात या यात्रेमध्ये सहभागी झाले आणि विशेष करून लहान मुलांनी खूपच उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. मग शाळेची मुलं होती, लेझिम पथक होते, वारकरी संप्रदायातली भजनी मंडळी आणि छोटी वारकरी मंडळीसुद्धा होती. म्हणजे आपली संस्कृती वारसा घेऊन पुढे चालत एक दिशा देणारी ही यात्रा होती. आणि प्रशासनाचे पण मी आभार मानते. तहसीलदार, BDO विशेष प्रयत्न केले त्यांनी. ही यात्रा अतिशय चांगली झाली. मला वाटतं राष्ट्रीय एकात्मतेला जोडणारा हा विषय आहे आणि देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ही संकल्पना ठेवली की जी भव्य अमृत वाटिका दिल्लीमध्ये साकारली जाणार आहे, तिथे ही प्रत्येक गावागावातली माती पोहोचली पाहिजे आणि ही माती संकलित करून इथून जिल्हा आणि राज्यातून हे हजारो कलश दिल्लीत जातील आणि भव्य अमृत वाटिका जी या वीरांना, शहीदांना नमन करण्यासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं त्या वीरांना स्मरण करण्यासाठी ही अमृत वाटिका साकारली जाणार आहे. आणि तिथे माझ्या नांदगावकरांच्या अंगणातली मातीसुद्धा याची साक्ष देण्यासाठी जाते आहे आणि सगळ्यांनी एकात्मतेचा संदेश देत हिचं भव्य स्वागत केलं. मी आभारी आहे नांदगावकरांची सुद्धा की त्यांनी भारताच्या प्रती असलेलं प्रेम हे मोठ्या प्रमाणात उत्साहाने दाखवलं. काही लोकांनी त्यांच्या मागण्यासंदर्भात, मराठा समाज आरक्षणासंदर्भात तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे आणि धनगर समाजानेही तुम्हाला निवेदन दिलेलं आहे, काय म्हणाले याविषयी? नक्कीच माझे बांधव मराठा समाजाचे असतील, धनगर समाजाचे असतील, त्यांनी या कार्यक्रमाच्या नंतर भेटही घेतली आणि त्यांच्या मागण्या दिल्या आहेत. या बाबतीत मी देखील सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांची यापूर्वी देखील चर्चा केलेली आहे आणि मराठा समाजाची असेल किंवा धनगर समाजाची असेल जी मागणी आहे, आमचा आरक्षणाला विरोध नाही, ही माझी एक स्पष्ट भूमिका या माध्यमातून मी सांगते. कारण बऱ्याच वेळेला याच्यामध्ये कुठेतरी भ्रम केला जातो किंवा वेगळ्या पद्धतीच्या बातम्या समोर येतात आणि मग आमच्याच बांधवांमध्ये एक वेगळा मेसेज जातो. या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करू इच्छिते की हा विषय राज्यस्तरावर आहे. या बाबतीत स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी प्रेस घेऊन त्या बाबतीत सगळ्या संदर्भ आणि सगळे विस्तारित चर्चाही केली होती. परंतु यांच्या भावना नक्कीच मी पोचवणार आहे. त्यांनी भेट देखील घेतली आणि माझ्या धनगर बांधवांनी पण भेट घेतलेली आहे. मी एवढंच म्हणते की हा देश हा संविधानाने चालणारा देश आहे आणि आपले हक्क, आपले मागण्यासाठी हा प्रत्येक समाजाचा हा प्रयत्न असतो. परंतु त्यांच्याही भावना लक्षात घेता आमचा कुणाच्याही आरक्षणाला विरोध नाही. त्या बाबतीत राज्य सरकार यामध्ये पुढची विस्तारित अशी मीटिंग घेऊन जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेईल.